होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय शिवेंद्रराजे, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळं आजचा समारंभ बहारदार झाला ते मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंतजी, ज्यांनी 99व्या या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह साकारलं ते माननीय श्री द फडणीस, माझे सहकारी विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, नंदकुमार सावंत आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय चांगला योग आलेला आहे. म्हणजे 120 वर्षाची परंपरा असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद, तिचं हे व्यासपीठ आणि या 120 वर्षाच्या परंपरा असलेल्या साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरती शतकपूर्ती केलेले श्री द फडणीस आणि 99व्या संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण होत आहे आणि या सगळ्या क्षणाचे आपण साक्षीदार होतोय. हा एक चांगला योग आहे. सातत्याने पदोन्नतीबाबत या ठिकाणी बोललं जात आहे. उदय सामंतांना मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की या व्यासपीठावर आलेल्या लोकांची पदोन्नती झालेली आहे. म्हणजे इथे कीर्ती शिलेदारांची मुलाखत चालू होती, सुरेश साखळकर मुलाखत घेत होते आणि ती मुलाखत रंगात आलेली होती आणि ती रंगात आली असताना मला सुनील महाराजांचा फोन आला, अरे मोहन जोशी तुला इतके फोन करतायत, तू फोन का उचलत नाही आहे आणि कीर्ती त्यांची मुलाखत तिथं चालू आहे. मी म्हटलं काय काम आहे. मग मी मोहन जोशींना फोन केला तर मोहन जोशी म्हणाले कीर्ती शिलेदारांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्या क्षणाचं हे व्यासपीठ साक्षीदार आहे. या व्यासपीठावरती राजा दीक्षित हे साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन समारंभाला कोरोना काळामध्ये दीपप्रज्वलन करण्यासाठी आले. आम्ही इथून बाहेर पडलो आणि तितक्यात मुंबईवरून फोन आला की तुमची विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यामुळे आपण इतकं निराश होण्याचं कारण नाही. या व्यासपीठावर जे बोललं जातं त्यामुळे इथं जे बोललं जातं ते सत्यात उतरतं. हे व्यासपीठ छोटं असलं तरी या व्यासपीठाची ताकद खूप मोठी आहे. इथे प्रसिद्ध पंजाबी कवी सुरजीत सिंग पातर आलेले होते आणि पंजाबमध्ये निवडणुका सुरू होत्या. तर पातर आपल्या कवितेमधनं एवढंच म्हणाले की बादल नव्हे बदल आणि सरकार तिकडे बदललं. साहित्यिकांची ही मोठी शक्ती आहे की सरकार बदलण्याची ताकद साहित्यिकांच्या मध्ये आहे आणि त्या त्यांच्या क्षमतेचं विस्मरण साहित्यिकांना होता कामा नये असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता जे पेढ्याचे हार घालण्यात आले, मला सातारकरांचं फार वैशिष्ट्य एक वेगळं जाणवतं. पुणेकर नुसतं गोड बोलतात, सातारकर अजिबात गोड बोलत नाही. ते पेढ्याचा हार घालतात आणि गोड न बोलताही तुमच्याकडनं गोड वाटणारी कामं करून घेतात. त्यामध्ये त्यांची खासियत आहे आणि म्हणून त्यांनी 2 वेगळे हार आणले आणि शीदनना एक घातला, सामंत साहेबांना एक घातला आणि सामंत साहेबांनी सांगितलं की मी माझ्या गाडीमध्ये तो नेऊन ठेवलाय आणि मी संध्याकाळी ते सगळे पेढे खाणार आहे. पण व्यासपीठावर कुणी उल्लेख केलेला नाही की साताऱ्यांच्या मोदीचे ते पेढे आहेत म्हणून. आणि खाणं दोघांनाही भाग आहे, हा त्यातला भाग आहे. आता विनोद कुलकर्णी हे आमच्या साहित्य परिषदेच्या शाखेचे अतिशय निष्ठावान असे कार्यकर्ते आणि पहिल्यांदा आपण साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन घेतो आहोत. ते भव्य दिव्य झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण ते माझे सहकारी असूनही मी त्यांना आवर्जून सांगतो जाहीर व्यासपीठावरून की जिथे लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट असतो तिथे सरस्वतीच्या वेळेचा झंकार क्षीण होण्याची फार मोठी शक्यता असते. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण निश्चितपणाने काळजी घेतली पाहिजे आणि अधिकाधिक लोक सहभागातून हा निधी कसा गोळा होईल या दृष्टीनं सुद्धा आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. आजवर साताऱ्यामध्ये जे साहित्यिक संमेलन झालं की जे शिवेंद्रराजे यांच्या वडिलांनी घेतलेलं होतं ते वाङ्मयीन दृष्ट्या अतिशय उत्तम झालेलं होतं. शंकर सारडा यांचं स्मरण या सभागृहामध्ये आवर्जून केलं पाहिजे. किशोर बेडके हा त्या संमेलनाचे साक्षीदार आहेत. आजच्या काळामध्ये उत्तम साहित्यिक कार्यक्रम देणं आणि संमेलनापासून दूर गेलेले रसिक संमेलनाच्या मंडपामध्ये परत येतील या दृष्टीने योजना करणं हे संमेलनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्याला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला शिवेंद्रराजे आणि विनोद कुलकर्णी हे दोघेही त्या दृष्टीने प्रयत्न करतील तेव्हा याला निश्चित एक वेगळं बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की साताऱ्याच्या संमेलनाचं वेगळेपण असं की मराठी भाषेचा अभ्युदय हा साताऱ्यातून सुरू झालेला आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जे अग्रलेख लिहिले
त्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं होतं की ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याची स्थिती जाणून घ्यायची असेल तर त्याची नाडी बघितली जाते, त्याप्रमाणे तज्ञ लोक एखाद्या देशाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर त्या देशातल्या भाषेची स्थिती जाणून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाहीत हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय असा गौरव उद्गार लोकमान्य टिळकांनी काढलेला. तर त्यामुळे शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर मराठी भाषेचं भलं होऊ शकतं, याचा आदर्श वस्तुपाठ हा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घालून दिलेला आहे. मला उदय सामंत यांचं खरोखरीच कौतुक वाटतं की विशेषतः तत्परता जी आहे त्यांची ती विशेष भावते. अन्यथा सरकारी क्षेत्रामध्ये प्रतिसाद शून्यताच आपल्या वाट्याला खूप येते. पण त्यांना एखादं पत्र तुम्ही लिहा, त्यांना फोनवर बोला, त्यांना मेल पाठवा, त्याचं तत्काळ उत्तर येतं. ही मला फार एक महत्वाची गोष्ट वाटते. तर असे संवेदनशील मंत्री मराठी भाषेसाठी मिळालेले आहेत, याविषयीचा आनंदच आहे. पण या निमित्ताने सावंतसाहेब तुमच्याकडनं आणखीन एक अपेक्षा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने खूप पुढाकार घेतला. पण आता इथून पुढच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो निधी आपल्याला मिळवायचा आहे केंद्राकडून, त्यासाठी पुन्हा आपल्याला राजकीय इच्छाशक्ती ही वापरावी लागणार आहे. कारण आजवर संस्कृत भाषा बोलणारे लोक हे फक्त 28,000 होते, पण त्यांना 264 कोटी रुपयांचा निधी मिळाला. आणि मल्याळम, उडिया, तेलुगू या उरलेल्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांना मिळून केवळ 64 कोटी रुपये मिळाले. तर ही जी वाटपातली असमानता आहे ती मराठी भाषेच्या वाट्याला येणार नाही, या दृष्टीने आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने प्रयत्न करावे लागतील. आणि साहित्य महामंडळाची हीच ठाम भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची असली पाहिजे. आणि म्हणजे अनेक वेळा प्रतिवाद करताना असं सांगितलं जातं की इंग्रजीची सक्ती कशी काय खपून घेतली. या व्यासपीठावरून जाहीरपणाने सांगतो की ज्या वेळेला पहिलीपासून इंग्रजी सक्तीची करण्यात आली त्यावेळेला साहित्य संमेलनामध्ये त्याचे जोरदार पडसाद उमटलेले होते आणि त्याचं अजिबात स्वागत मराठी सारस्वतांनी केलेलं नव्हतं. त्यामुळं त्यावेळेला बहुमताच्या जोरावरती ते सगळे निर्णय घेतले गेले. पण बहुमतापेक्षा सुद्धा समाज मन काय म्हणतं ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. आणि आपल्या भाषेच्या हितासाठी त्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे ते उदय सामंत घेतील याची मला खात्री आहे. ते म्हणाले की स्वागताध्यक्ष होण्याची त्यांची इच्छा आहे. खर तर जे मी पूर्ण करू शकत नाही त्याचीच तुम्ही मागणी माझ्याकडे केली. म्हणजे संमेलनाध्यक्ष व्हायचं म्हटलं तर त्यासाठी मी थोडी काय मदत करू शकतो, पण मी तुम्हाला फक्त शुभेच्छाच या कार्यक्रमामध्ये देऊ शकतो. तेव्हा साताऱ्यामध्ये होणारं जे साहित्य संमेलन आहे ते साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख व्हावं यासाठी आपण सर्वजण झटूया. आणि शिवेंद्रराजेंचं एक वैशिष्ट्य असं जाणवतं की त्यांचं राजेपण किंवा त्यांचं मोठेपण त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कधीही आड येत नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही दिल्लीमध्ये जे धरणे आंदोलन केलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला असा एकमेव लोकप्रतिनिधी असतील शिवेंद्रराजे की ते मराठी भाषेसाठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षामध्ये घेता साताऱ्याचं जे साहित्य संमेलन आहे ते अधिक स्वायत्त, अधिक लोकाभिमुख आणि अधिक साहित्याभिमुख होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.